अजून एक दिवस असतात तर 4 दिवस सलग पेपर म्हणजे गृहीत धरले असते. पण 3 दिवस आहेत आणि घटक 4 आहेत. घटक 4 कोणते-कोणते तर कॉन्स्टेबल पण आहे, चालक पण आहे, बॅट्समन पण आहे, कारागृह सुद्धा आहे. सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय, जो की मुलांच्या डोक्यामध्ये खूप त्रास देत आहे सध्याच्या घडीला. खूप म्हणजे खूप. मुलांचे एवढे प्रश्न आहेत ना, की रात्रंदिवस त्यांना झोपा नाहीत आणि ही वस्तुस्थिती ह्या महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या मुला-मुलींची. कारण की एक-एक जागेसाठी एवढी मोठी कॉम्पिटिशन असताना त्यात सरकार हे दळभद्री एवढं लेट लावतंय, बघायला नको. आपल्या तेवढ्या निवडणुका असतील, की ज्याच्यामध्ये विधानसभा बघितला, त्याचप्रमाणे लोकसभा बघितला तुम्ही. अशा पद्धतीनं निवडणुका झाल्या, की टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यांच्या पण ह्या पोरांचा हाल झालं. वय वाढ द्या किंवा जी परिस्थिती तयार होते मुलांवरती. वय जातंय सर, एज बार झालो सर, आमचं झालंच नाही सर. याला कुठेतरी सरकार सुद्धा पहिला कारणीभूत आहे एवढं लक्षात ठेवायचं. कारण की वेळच्या वेळी सगळी भरती झाली, तर राहू दे आमच्या समाजाचं 100% भरती करायची. पण 80% 90% तर करा कमीत कमी. जसं तुम्ही लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, तिथल्या 100% सीट्स तुम्ही का भरून घेताय? राहू दे एखादा दुसरा आमदार भरायचा, राहू दे एखादा दुसरा खासदार भरायचा. So अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातील जे काही राजकारण आहे, ते अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे ह्याचा फटका या समाजातील जी घटक आहेत, त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो याची नोंद घ्यायची आहे. So अशा पद्धतीनं ह्या स्किल टेस्ट लागलेल्या आहेत. आता स्किल टेस्ट लागल्या, त्याचे निकाल सुद्धा लागलेत, लिस्ट पण आलेले आहेत. सो 5 तारखेचा आदेश पण दिलेत सिनियरांनी आणि आता डिपार्टमेंटमध्ये जवळ-जवळ 80% ही 5 तारीख फिक्स झालेली आहे. म्हणजे जे काही जवळचे असतील किंवा त्याच पद्धतीने परिपत्रक असतील किंवा जे काही स्टाफ असेल त्यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर काही गोष्टी समजतात. काही जण पॉझिटिव्ह आहेत, काही जण निगेटिव्ह आहेत आणि ह्या गोष्टी आहेत. कारण की मुंबईला दिलेल्या दिवसापैकी कधीही पेपर झालेला नाही. पुढं जात आलेलं आहे. आणि एकमेव आता अशी आहे, जी आताची, जी पाठीमागे 7 दिवस आलेली आहे, जी 5 जानेवारी होती. त्याच्या आधी 11 आणि 12 जानेवारी त्यांनी सांगितलेलं होतं, आम्ही 11 आणि 12 जानेवारी घेणार होतो. त्यावेळी 2-2 पेपर घेणार होते. त्यावेळी पण डिसएडव्हांटेज सांगितला, की 11 आणि 12 तारखेला जर 2 पेपर घेतले, तर सलग 2 पेपरला क्वालिफाय झालेले, सलग 3 पेपरला क्वालिफाय झालेली मुंबईसाठी मुलं आहेत. लक्षात ठेवा. एक 10% किंवा 7-8% मुलं ही सलग या 4 पैकी 3 घटकाला क्वालिफाय झालेले आहेत. सो ह्या मुला-मुलींचं नुकसान याच्यामध्ये होणार होतं. तर नंतर मग यांनी जे काही बिनतारीख संदेश काढला त्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 5 तारीख परत पकडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये एम-पी-सीच्या धर्तीवरती काही गोष्टी लाईव्ह येऊन सांगण्यात आलेलं होतं मी, की एम-पी-सीला वयवाढ देणार आहे आणि 5 जानेवारीला त्यांचा जो एम-पी-सीचा ग्रुप बी, ग्रुप सीचा जो प्रिलिमिनरी एक्झाम आहे, ती होणार नाही आणि ती पुढे जाईल आणि ती त्याच पद्धतीनं झाली आणि 5 जानेवारीला त्यांना जो दिवस भेटला, तो दिवस कोणत्या पद्धतीने कोणती एक्झाम नाही. सो इथं इथं 80% डिपार्टमेंट माझ्या बाजूनं म्हणजे मी ज्यावेळी विचारलं त्यावेळी माझ्या बाजूने त्यांनी उत्तर दिलं. 5 तारखेला पॉसिबिलिटी आहेत सर. फक्त 28 तारखेपर्यंत किंवा 28-29 पर्यंत जर जर हॉल तिकीट आले